माजी आमदार वैभव नाईकांच्या पत्नीला एसीबीची नोटीस 11 फेब्रुवारीला उपस्थित राहण्याचे आदेश। स्नेहा नाईकांच्या नावावर असलेल्या मालमत्तेची एसीबी माहिती घेणार। ठाकरे गटाच्या सूरज चव्हाण यांना मोठा दिलासा। 1 लाखाच्या रोख मुचलक्यावर जामीन मंजूर। कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी होते अटकेत। शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटले असं म्हणणं म्हणजे शिवरायांची उंची कमी करण्याचा प्रयत्न। राहुल सोलापूरकरांच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाडांचं ट्विट। स्टोरेज घोटाळ्यातील फसवणुकीचा आकडा 118 कोटी रुपयांवर। आतापर्यंत 10,848 तक्रारी दाखल। कोठडीतील आरोपींची ईडी चौकशी करणार। रायगडच्या कर्जतमध्ये वनरक्षक प्रवीण मोरेंचा भरधाव डंपरच्या धडकेत मृत्यू। आदिवासी जमीन घोटाळ्याची चौकशी करून परतताना डंपरनं चिरडलं। अपघात की घातपात असा सवाल उपस्थित। पुरस्कार परत देणार नाही असं आधीच लिहून घ्या। संसदीय समितीची शिफारस। राजकीय मुद्द्यावर निषेध म्हणून पुरस्कार वापसीवर आक्षेप। मुंबई महानगरपालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प 74,000 कोटींचा। झोपडपट्टीतील दुकानदारांना कर भरावा लागणार, तर रस्ते आणि वाहतूक खात्यासाठी 5,100 कोटी रुपयांची तरतूद। म्हाडाच्या कोकण मंडळाच्या 2,264 घरांसाठी उद्या सोडत। ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात सोडत काढण्यात येणार। डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ऐतिहासिक नीचांकी पातळीवर। एका डॉलरसाठी 87 रुपये मोजावे लागणार। खाद्यतेल, पेट्रोल, डिझेल पुन्हा महागण्याची भीती।